जय श्री राधे कृष्ण मित्रांनो, या मंगलमय प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। हे श्रीकृष्णा, जे भक्त आज तुझी ही अमृतवाणी ऐकत आहेत त्यांच्या आयुष्यावर तुझी कृपा सदैव राहू दे आणि त्यांची सर्व संकटे दूर होऊ दे। तर मित्रांनो, वेळ न घालवता श्रीकृष्णांच्या दिव्य उपदेशांच्या या प्रवासाला सुरुवात करूया। श्रीकृष्ण म्हणतात की कोणाला तरी वेदना देऊन माझ्याकडे स्वतःच्या सुखाची प्रार्थना करू नका, पण जर तुम्ही कोणाच्या चेहऱ्यावर क्षणभराचे हसू आणले तर स्वतःच्या दुःखाची चिंता सोडून द्या। माळी दररोज रोपट्याला पाणी घालत असतो, पण फळे मात्र ठराविक ऋतूतच येतात। म्हणूनच आयुष्यात संयम ठेवा, प्रत्येक गोष्ट आपल्या योग्य वेळी नक्कीच घडेल। फक्त दररोज प्रामाणिकपणे कर्म करा, त्याचे फळ तुम्हाला काळानुसार अवश्य मिळेल। आयुष्यातील सत्य समजून घेणे फार कठीण नाही। ज्या तराजूत तुम्ही दुसऱ्याला तोलता, कधीतरी त्याच तराजूत स्वतः बसून पहा। शरीर आजारी असेल तर माणूस काही काळ त्रस्त असतो, पण जर दानत किंवा नियत खराब असेल तर तो आयुष्यभर दुःखी राहतो। कधीही असा विचार करून नाराज होऊ नका की मेहनत माझी आहे आणि नाव मात्र दुसऱ्याचे होत आहे। लक्षात ठेवा, दिवा जळताना तूप आणि वात शतकानुष्का जळत असतात, पण लोक मात्र दिवा जळतोय असंच म्हणतात। स्वतःला कधीही कोणाच्या इतके अधीन करू नका की तुमचे सुख समोरच्याच्या फावल्या वेळेवर किंवा त्याच्या मूडवर अवलंबून राहील। अहंकार आणि गर्व हा एक मानसिक आजार आहे, ज्याचा इलाज फक्त निसर्ग आणि काळच करतो। तुमची चांगली प्रार्थना कधीही तुमची साथ सोडत नाही आणि वाईट कृत्य तुमचा पाठलाग सोडत नाही। दिखाव्याने तुम्ही माणसांना खुश करू शकता, पण देव फक्त तुमची शुद्ध भावना पाहतो। केवळ संपत्तीने कोणी श्रीमंत होत नाही, खरा श्रीमंत तोच आहे ज्याचे विचार प्रगल्भ, विचारसरणी सकारात्मक आणि वागणे गोड आहे। लोकांची तोंडे बंद करण्यापेक्षा स्वतःचे कान बंद करणे कधीही चांगले, त्याने तुमचे जीवन सुसह्य होईल। कुणीतरी खरंच म्हटलंय, वाणीत मोठी शक्ती असते। गोड बोलणाऱ्याची मिरची सुद्धा विकली जाते, पण कडू बोलणाऱ्याचा मध सुद्धा कोणी घेत नाही। चार भिंतींनी फक्त वास्तू उभी राहते, पण घर हे प्रेम, सामंजस्य आणि समजूतदारपणाने बनते। दुसऱ्याला त्रास देऊन मिळवलेल्या सुखाचे आयुष्य फार कमी असते। जीवनात स्वतःबद्दलची टीका ऐकणे देखील महत्वाचे आहे, कारण जर रोज फक्त स्तुतीच ऐकली तर प्रगतीचे मार्ग थांबते। धीर सोडू नकोस, जर जखम मिळाली आहे तर त्यावर मलम सुद्धा नक्कीच मिळेल। तुम्ही जे जगाला द्याल तेच परत येईल, मग तो आदर असो किंवा विश्वासघात। निराश होऊ नका, कारण तुमचे आयुष्य ज्याने लिहिले आहे तो या विश्वाचा सर्वात मोठा लेखक आहे। कोणाचीही स्तुती कितीही करा, पण अपमान विचार करून करा, कारण अपमान हे असे कर्ज आहे जे संधी मिळताच व्याजासकट परत येते। तुम्ही भूतकाळात जाऊन स्वतःच्या चुका सुधारू शकत नाही, पण आज काम करून स्वतःचे भविष्य नक्कीच बदलू शकता। श्रीकृष्ण म्हणतात, जे लोक तुमचा द्वेष करतात त्यांचा तिरस्कार करू नका, कारण त्यांनी हे मान्य केले आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात। आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर या 5 गोष्टी आत्ताच सोडून द्या। प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करणे, इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवणे, भूतकाळात जगणे, स्वतःला इतरांपेक्षा कमी समजणे आणि नको तितका विचार करणे। काळासोबत स्वतःला बदला किंवा काळ बदलण्याची ताकद ठेवा। हतबल होऊन तक्रार करू नका, प्रत्येक परिस्थितीत चालत राहणे शिका। ज्याप्रमाणे वारा एकाच दिशेने वाहत नाही, तो आपली दिशा बदलतो, त्याचप्रमाणे माणसाचे नशीबही वेळोवेळी बदलत असते। जर आज वेळ खराब असेल तर घाबरू नका, फक्त योग्य वेळेची वाट पहा। लक्षात ठेवा, जर वाईट लोक फक्त समजावल्याने सुधारले असते तर बासरी वाजवणाऱ्या कृष्णाने कधीच महाभारत घडू दिले नसते। देव तुम्हाला आज जितकी वाट पाहायला लावत आहे, वेळ आल्यावर तो इतके भरभरून देईल की तुम्हाला ते सांभाळता येणार नाही। आपल्या आयुष्यावर कधीही नाराज होऊ नका, कारण जसे आयुष्य तुम्ही जगत आहात तसे जगण्याचे स्वप्न पाहणारे कित्येक लोक या जगात आहेत। अपयशी माणसाला कारणांबद्दल विचारले तर तो 2च उत्तरे देतो, माझे नशीब खराब होते किंवा माझ्याकडे वेळ नव्हता। जर कोणी तुमचा विश्वास तोडला तर त्याचे आभार माना, कारण तेच आपल्याला शिकवतात की विश्वास कोणावर आणि कसा ठेवायचा। स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्यामध्ये असे काहीतरी आहे जे प्रत्येक संकटापेक्षा मोठे आहे। काळाच्या ओघात मित्र शत्रू होतात आणि शत्रू मित्र, कारण स्वार्थ हा सर्वात बलवान असतो। चंदन आपल्या सुगंधासाठी ओळखले जाते, पण जग हे विसरते की त्याच झाडावर विषारी साप असतात। त्यामुळे गोड बोलणारी व्यक्ती मनात शत्रूची भावनाही ठेवू शकते, म्हणून कोणावरही विश्वास ठेवताना सावध राहा। श्रीकृष्ण म्हणतात, जोपर्यंत तुमच्या आयुष्यातून चुकीची माणसे बाहेर जात नाहीत तोपर्यंत योग्य माणसांचे आगमन होत नाही। कोण काय आणि कसे करत आहे यापासून तुम्ही जितके दूर राहाल तितके सुखी राहाल। प्रत्येकाची वेळ येते, पण ती योग्य वेळीच येते, म्हणून सबुरी ठेवा। जे लोक तुमची बरोबरी करू शकत नाही तेच तुमचा तिरस्कार करू लागतात। लोकांशी कधीही वाद घालू नका, त्याने तुमचेच नुकसान होते आणि तुमची किंमत कमी होते। गुरुकडून ज्ञान घ्या, वडिलांकडून संघर्ष शिका आणि आईकडून संस्कार। बाकी जे काही उरले आहे ते हे जग स्वतःच शिकवून देईल। ज्याचा जिथे अन्नाचा कण लिहिला आहे, वेळ त्याला तिथे घेऊन जातेच। कोणी कोणाच्या हक्काचे खात नाही, फक्त 2 गोष्टींमुळे नाती तुटतात,
एक गैरसमज आणि दुसरा अहंकार. गर्दी नेहमी सोप्या वाटणाऱ्या रस्त्यावरून जाते, पण याचा अर्थ असा नाही की ती योग्यच आहे. स्वतःचा रस्ता स्वतः निवडा, कारण तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगले कोणीच ओळखत नाही. मनासारखी सुपीक जागा दुसरी कोणतीही नाही, कारण तिथे तुम्ही जे पेराल ते नक्कीच वाढते. मग ते विचार असो, द्वेष असो वा प्रेम. ज्याची जग बरोबरी करू शकत नाही, जग त्याची बदनामी करू लागते. रागाचा अर्थ आहे दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला देणे. जर आपलाच माणूस वारंवार अपमान करत असेल तर तिथून लांब जाणे श्रेयस्कर असते. माणसाचे जीवन त्याच्या कर्मावर चालते. तुम्ही जे पेरले आहे तेच उगवेल, कारण कर्म कोणाचेच सगी नसते. आयुष्य सुंदर आहे, कधी हसवते तर कधी रडवते, पण जे या गर्दीतही आनंदी राहतात त्यांच्या समोरच हे जग नतमस्तक होते. काहीतरी गमावून मिळवण्यात वेगळीच मजा आहे, रडून हसण्यात वेगळीच मजा आहे. हारणे हा जीवनाचा एक भाग आहे, पण हरल्यानंतर जिद्दीने जिंकण्यातली मजा काही औरच असते. चांगले बनण्यासाठी कोणाची नक्कल करू नका, स्वतः इतके चांगले बना की लोकांनी तुमची नक्कल करावी. पिकलेल्या फळाची 3 लक्षणे असतात, ते मऊ होते, गोड होते आणि त्याचा रंग बदलतो. तसेच परिपक्व माणसाची 3 लक्षणे असतात, तो नम्र असतो, त्याच्या वाणीत गोडवा असतो आणि चेहऱ्यावर आत्मविश्वासाची चमक असते. विहीर तलावापेक्षा लहान असली तरी लोक विहिरीचेच पाणी पितात, कारण विहिरीत खोली आणि शुद्धता असते. माणसाने मोठे होणे चांगले आहे, पण त्याच्या विचारात खोली आणि शुद्धता असायला हवी. आयुष्यभर कितीही पैसे कमवले तरी शेवटी मृत्यूच्या बातमीत निधनच लिहिले जाते. हे कडू असले तरी सत्य आहे. जर कालचा दिवस चुकीमुळे वाया गेला असेल तर त्याचे दुःख करून आजचा दिवस वाया घालवू नका. जेव्हा परिस्थिती विपरीत असते तेव्हा तुमचा पैसा नाही तर तुमचा स्वभाव आणि तुमचे संबंध कामी येतात. स्वतःची तुलना कधीही दुसऱ्याशी करू नका. तुम्ही जसे आहात तसे सर्वोत्तम आहात. मनुष्य तितकाच मोठा बनू शकतो जितका मोठा तो विचार करू शकतो. ज्याच्याकडे संयमाची शक्ती आहे त्याच्याशी कोणीही मुकाबला करू शकत नाही. वाईट काळ हा आरशासारखा असतो, जो आपली खरी क्षमता दाखवून देतो. आपल्या चुकांची शिक्षा लगेच मिळाली नाही तरी ती कधी ना कधी नक्की मिळते. चुका करा, पण कोणासोबत कधीही चुकीचे करू नका. आजची वास्तवता अशी आहे की लोक पैशाला महत्त्व देतात, मग समोरच्याचे चरित्र कसेही असो. खोट्या शब्द घेतल्याने कोणी मरत नाही, पण त्या व्यक्तीवरचा विश्वास नक्कीच मरतो. चुकांमधून माणूस शिकतो, पण याचा अर्थ असा नाही की आयुष्यभर चुकाच करत राहाव्यात. काळजी तितकीच करा जेणेकरून काम होईल, इतकी नको की आयुष्यात संपून जाईल. घराच्या आत मनसोक्त रडून घ्या, पण घराचा दरवाजा नेहमी हसूनच उघडा, कारण तुम्ही आतून तुटला आहात हे जगाला समजले की लोक तुमचा फायदा घेऊ लागतात. जगात देवाशिवाय कोणीच कोणाचे नसते. नाती कितीही जपली तरी शेवटी आपण एकटेच असतो. अहंकारात बुडलेल्या माणसाला स्वतःच्या चुका दिसत नाहीत आणि दुसऱ्याचे चांगले गुणही दिसत नाहीत. जिथे वारंवार स्पष्टीकरण द्यावे लागते ती नाती कधीच खोल नसतात. नाते ते असते ज्यात शब्द कमी आणि समज जास्त असते, तक्रार कमी आणि प्रेम जास्त असते. नाते मनापासून असावे, शब्दांनी नाही. राग शब्दांत असावा, मनात नाही. चांगली माणसे आयुष्यात येणे हे नशीब आहे, पण त्यांना टिकवून ठेवणे हे तुमचे कसब आहे. वाईट काळ येणेही गरजेचे आहे, कारण तेव्हाच कळते की आपल्यामध्ये परके कोण दडले आहेत. संकटाच्या वेळी खांद्यावर ठेवलेला हात हा यशाच्या वेळी वाजवलेल्या टाळ्यांपेक्षा जास्त मोलाचा असतो. वाटेत एकदा रस्ता चुकलात तर 2दा विचारून पुढे जाणे उत्तम. तुमच्याकडे जे आहे त्यात समाधानी राहा, कारण कित्येकांकडे 2 वेळची भाकरीही नाही. रागाच्या भरात कधीही चुकीचे बोलू नका, कारण मूड बदलू शकतो, पण बोललेले शब्द कधीच परत येत नाहीत. सत्याच्या लढाईत कधी कधी खोटे जिंकतात, पण विजय शेवटी सत्याचाच होतो. सत्याचा शोध शांततेत लागतो, खोट्याला नेहमी ओठांवर राहण्याची सवय असते. कडू सत्य बोलणारे लोक खोटे आश्वासन देणाऱ्यांपेक्षा 1000 पटीने चांगले असतात. कोणावरही विश्वास ठेवताना सावध राहा, कारण खडी साखर आणि तुरटी दोन्ही सारखीच दिसतात. घर लहान असो वा मोठे, घरातील वातावरण चांगले असणे महत्वाचे आहे. डोळ्यातील कचरा किंवा पायातला काटा यापेक्षाही काळजातील कपट जास्त भयानक असते. जे आपल्या हातात नाही त्याची चिंता करणे सोडा. स्वतःवर विश्वास ठेवा, विश्वासाने जग जिंकता येते. जर शरीरावर प्रेम असेल तर व्यायाम करा, आत्म्यावर प्रेम असेल तर ध्यान करा आणि परमात्म्यावर प्रेम असेल तर स्वतःला समर्पित करा. धागा स्वतःला मोत्यांच्या आत लपवून संपूर्ण आयुष्य त्यांना एकत्र ठेवतो, पण मोती मात्र आपल्या सौंदर्यावर फुशारकी मारतात. खूप बोलणारे काहीच करत नाहीत आणि जे करून दाखवतात ते जास्त बोलत नाहीत. देवाला असे नका म्हणू की माझी संकटे मोठी आहेत, संकटांना सांगा की माझा देव मोठा आहे. आपण किती जगतो यापेक्षा आपण कसे जगतो याला जास्त महत्व आहे. वेळ जेव्हा बदलते तेव्हा सर्व काही बदलून जाते, म्हणून चांगल्या काळात गर्व करू नका आणि वाईट काळात संयम सोडू नका. आयुष्याचा आनंद घ्यायला शिका. वेळ तर तुमची मजा घेतच राहणार आहे. आयुष्याला हात नसतात, पण ते असा थप्पड मारते की त्याची आठवण आयुष्यभर राहते.
चांगला काळ आणि वाईट काळ दोन्ही महत्वाचे आहेत. चांगला काळ जगाला सांगतो की तुम्ही काय आहात आणि वाईट काळ तुम्हाला सांगतो की जग काय आहे. हे दिवसही निघून जातील, थोडा संयम ठेवा. जेव्हा सुख टिकले नाही तर दुःखाची काय लायकी आहे. कधीही म्हणू नका की दिवस खराब आहेत. जे लोक तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, कारण याचा अर्थ तुम्ही त्यांच्यापेक्षा 2 पावले पुढे आहात. मन मोठे ठेवा आणि लोकांना माफ करा, पण इतकी समज ठेवा की पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. जर प्रत्येक जण तुमच्यावर खुश असेल तर समजा तुम्ही आयुष्यात खूप तडजोडी केल्या आहेत. जर तुम्ही सर्वांवर खुश असाल तर समजा तुम्ही लोकांच्या चुकांकडे दुर्लक्ष करायला शिकला आहात. माणसाने नेहमी संधी शोधत बसू नये, कारण जो आज आहे तीच सर्वात मोठी संधी आहे. माणसाच्या सवयीवर नाही तर माणसावर प्रेम करा. एखाद्याला कमकुवत समजू नका, कारण नशीब बदलायला वेळ लागत नाही. तुम्ही योग्य असाल तर काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. वेळ स्वतः त्याची साक्ष देईल. आयुष्याची कमाई संपत्तीने नाही तर तुमच्या अंतिम प्रवासातील गर्दीने मोजली जाते. आयुष्यात प्रत्येक संधीचा फायदा घ्या, पण कोणाच्या विश्वासाचा फायदा कधीही घेऊ नका. हसणे हेच जीवन आहे, हसून दुःख विसरणे हेच जीवन आहे. जिंकून तर सर्वच हसतात, पण हरूनही आनंदी राहणे हेच खरे जीवन आहे. रस्ता कधीच सरळ नसतो, तिथे वळणे येणारच, म्हणून धैर्याने चालत राहा. पुढे सुखद वळण तुमची वाट पाहत आहे. सौंदर्य आपण कसे दिसतो यात नाही, तर आपण इतरांशी कसे वागतो यात आहे. जर तुम्ही उडू शकत नसाल तर धावा, धावू शकत नसाल तर चाला, चालू शकत नसाल तर रांगा, पण नेहमी पुढे जात राहा. हा देह मातीच्या दिव्यासारखा आहे, तेल संपले की खेळ संपला. जेव्हा अपेक्षा कमी होतात तेव्हा दुःखही कमी होते. सत्याची संगत कधीही सोडू नका. उपकार कितीही लहान असले तरी विसरू नका, आणि आपले उपकार कितीही मोठे असले तरी ते बोलून दाखवू नका. जेव्हा वेदना सहन करण्याची सवय होते तेव्हा डोळ्यात पाणी येणे आपोआप थांबते. मनुष्य आपल्या विचारांनुसार आपले आयुष्य घडवतो. जर मनात नकारात्मकता असेल तर प्रत्येक स्थिती एक भार वाटू लागते, परंतु जेव्हा आपले विचार स्पष्ट आणि आशावादी असतात तेव्हा अडचणी सुद्धा प्रगतीच्या संधी म्हणून दिसतात. कल्पना एखाद्या बीजाप्रमाणे असतात. तुम्ही जे काही पेरतात तेच तुमच्या आयुष्यात उगवते. म्हणूनच आपण केवळ त्याच भावनांना मनात स्थान दिले पाहिजे जे आपल्याला पुढे जाण्यास, बळकट करण्यास आणि जीवनाचा मार्ग सुकर करण्यास मदत करतात. एक तेजस्वी आणि सकारात्मक दृष्टिकोन एका सामान्य व्यक्तीलाही असामान्य यशाच्या शिखरावर घेऊन जाऊ शकतो. संबंधांमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इतरांना बदलण्याचा अट्टहास न करणे. दुसऱ्या व्यक्तीला बदलणे हे आपले कार्य नाही, त्याऐवजी त्यांना सखोलपणे समजून घेणे ही आपली परिपक्वता दर्शवते, आणि त्यांच्यापासून योग्य अंतर राखणे ही आपली बुद्धिमत्ता आहे. जर कोणी तुमच्याशी चांगले वागले तर ती त्यांची अंगभूत दयाळू वृत्ती आहे, आणि जर कोणी तुम्हाला दुखावले तर तो त्यांचा वैयक्तिक स्वभाव देखील असू शकतो. कोणाला आपल्या जवळ ठेवावे आणि कोणापासून योग्य अंतर ठेवावे हे ओळखण्यातच खरी समज आहे. आयुष्यात कधीही उशीर होण्याची किंवा विलंब होण्याची चिंता करू नका. जे उशिरा सुरुवात करतात ते देखील त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचू शकतात. तुम्ही किती वेगाने प्रगती करता यापेक्षा तुम्ही मध्येच थांबत नाही हे महत्वाचे आहे. लवकर सुरुवात करणारे अनेक जण निराश होऊन माघार घेतात, तर काही जण उशिरा सुरुवात करूनही एक नवीन यशोगाथा लिहितात. जोपर्यंत तुम्ही कार्यरत राहता, शिकत राहता आणि प्रयत्नशील राहता तोपर्यंत तुम्ही यशाच्या दिशेने मार्गक्रमण करत असता. केवळ इच्छा करणाऱ्यांनाच नशिबाची साथ मिळत नाही, ते त्यांच्या समोर झुकते जे आपले ध्येय साध्य करण्यासाठी रोज मेहनत करतात. भाग्याचे द्वार तेव्हाच उघडते जेव्हा सातत्यपूर्ण परिश्रम त्याला धडका मारतात. जर तुम्ही प्रयत्न न करता वाट पाहिली तर वेळ निघून जाईल, परंतु जर तुम्ही सतत प्रयत्न करत राहिलात तर तोच काळ तुमचा सर्वात मोठा साथीदार बनेल. तुमचे विचार नेहमी विशाल आणि प्रगट ठेवा. संकुचित दृष्टिकोन कधीही मोठी स्वप्ने दाखवत नाही. जे लोक मर्यादित क्षेत्रात अडकून राहतात त्यांना फक्त मर्यादित अनुभव मिळतात, पण जे लोक मोठी उद्दिष्टे ठेवतात आणि ती पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करण्याचे धाडस करतात ते जगाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी साध्य करतात. प्रगतिशील विचारसरणी माणसाला उंच भरारी घेण्यास मदत करते, आणि अशा उड्डाणांमुळे नवीन ओळख निर्माण होते. काही वेळा आयुष्यात लोकांना प्रत्युत्तर देण्याची किंवा स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. योग्य वेळ स्वतःच उत्तर घेऊन येते. लोक तुमच्या प्रयत्नांना कमी लेखू शकतात, त्यांची टिंगल करू शकतात, पण जेव्हा निकाल समोर येतात तेव्हा ते शांत होतात. म्हणून इतरांचे बोलणे नाही तर तुमच्या कृतींवर विश्वास ठेवा. शांत राहा आणि तुमचे काम करत राहा. एक दिवस तुमचे यश स्वतःच बोलू लागेल. जीवन परिस्थितीनुसार नव्हे तर आपल्या दृढ निश्चयांमुळे आकार घेते. परिस्थिती कितीही आव्हानात्मक असो, जर तुमचा निर्णय स्पष्ट आणि ठाम असेल तर कोणत्याही अडचणीवर मात करता येते. योग्य निर्णय हे हृदयातील खऱ्या प्रेरणेने प्रेरित होऊन घेतले जातात. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःशी प्रामाणिक राहते तेव्हा त्याच्यासाठी मार्ग आपोआप सोपा होतो. श्रीकृष्णाचा संदेश आहे की एका चुकीमुळे स्वतःला दुबळे समजू नका.
चुका लोकांना खाली पाडण्यासाठी नाही, तर त्यांना धडा शिकवण्यासाठी येतात. जे लोक आपल्या चुका मान्य करतात आणि त्या सुधारतात तेच प्रगती करू शकतात. प्रत्येक चूक आपल्याला कुठे सुधारणा करायची आहे आणि कोणता मार्ग योग्य नाही हे दर्शवते. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या सुप्त क्षमतेला ओळखते तेव्हा कोणताही बाह्य अडथळा तिची प्रगती थांबवू शकत नाही. लोक अनेकदा तुम्हाला एका मर्यादित चौकटीत बांधण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही काय करू शकता आणि काय नाही हे सांगतील. परंतु जेव्हा एखादी व्यक्ती समाजाने ठरवलेल्या मर्यादांना आव्हान देते तेव्हाच महानता जन्माला येते. खरी शक्ती तुमच्यातील शांत धैर्यात आहे, जी तुम्हाला योग्य वेळी ते पाऊल उचलण्याचा आत्मविश्वास देते ज्याची इतरांना भीती वाटते. जेव्हा तुमचा विश्वास अडथळ्यांवर मात करतो तेव्हा यश फक्त वेळेची बाब असते. प्रत्येक सकाळ एक नवीन सुरुवात घेऊन येते, परंतु त्याचे महत्त्व त्यांनाच कळते जे मागील रात्रीचा थकवा आजच्या प्रयत्नांवर भारी पडू देत नाहीत. उगवणारा सूर्य आपल्याला आठवण करून देतो की रात्र कितीही गडद असली तरी प्रकाश नेहमी परत येतो. त्याचप्रमाणे अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी अथक प्रयत्न त्यावर मात करू शकतात. फक्त एक पाऊल जे तुम्हाला थोडे अधिक मजबूत, थोडे अधिक जागरूक आणि दररोज थोडे पुढे घेऊन जाते. सुरुवात छोटी असली तरी त्याचे परिणाम दूरगामी असतात. आयुष्य माणसाच्या स्वप्नांवरील विश्वासाइतकीच खोलवर परीक्षा घेते. कधी कधी असे वाटते की मार्ग संपला आहे आणि प्रगती करणे शक्य नाही, परंतु बहुतेक वेळा अडथळे हे शेवट नसून दिशा बदलण्याचा संकेत असतात. जर एक दरवाजा बंद झाला तर याचा अर्थ असा असू शकतो की तुम्हाला एक नवीन मार्ग शोधण्याची संधी मिळाली आहे. म्हणून आपले मन मोकळे ठेवा. आशा कमी होऊ लागल्यावरच अनेकदा चमत्कार घडतात. जो व्यक्ती आपल्या भावना समजून घेण्याचा सराव करतो तो कठीण परिस्थितीतही स्थिर राहतो. दुःख, क्रोध, भीती, निराशा या सर्व भावना कमकुवतपणा नसून जर त्या दाबण्याऐवजी समजून घेतल्या तर त्या नवीन शिक्षण घेऊन येतात. प्रत्येक भावना एका लपलेल्या गरजेकडे किंवा सत्याकडे लक्ष वेधते. जेव्हा हे कळते की मन आपल्या विरुद्ध नाही तर आपल्याच भल्यासाठी संकेत देत आहे, तेव्हा अंतर्गत अशांतता हळूहळू शांततेत रूपांतरित होते. खरा विजय नेहमीच आतून सुरू होतो. जग जिंकण्यापूर्वी व्यक्तीने स्वतःच्या त्रुटी, वाईट सवयी आणि सुप्त भीतींवर विजय मिळवला पाहिजे. अनेक लोक बाह्य यशाचा पाठपुरावा करतात, परंतु आपल्या अंतर्गत तयारीकडे दुर्लक्ष करतात. सत्य हे आहे की जेव्हा मन शांत, संतुलित आणि आंतरिकरित्या मजबूत असते तेव्हा बाह्य जगातील कोणतेही आव्हान ते थांबवू शकत नाही. आत्मनियंत्रण ही अशी शक्ती आहे जी एका सामान्य व्यक्तीला असामान्य बनण्यास सक्षम करते. श्रीकृष्ण म्हणतात की ज्यांनी काही गमावले आहे, काही मिळवले आहे आणि वाटेत प्रत्येक अनुभव स्वीकारला आहे त्यांनाच वेळेचे महत्त्व कळते. वेळ कोणासाठी थांबत नाही, परंतु जे त्याचा आदर करतात ते आपल्या आयुष्यात आश्चर्यकारक गोष्टी साध्य करतात. प्रत्येक क्षणाची दिशा तुमचे भविष्य ठरवते. जेव्हा तुम्ही तुमचा वेळ प्रगतीकडे नेणाऱ्या प्रयत्नांमध्ये गुंतवता तेव्हा जीवन तुम्हाला अशा संधी उघडते ज्यांची तुम्ही कल्पनाही केली नव्हती. वेळ तुमचा शत्रू नाही तर तुमच्या समजुतीचे प्रतिबिंब आहे. इतर लोक त्यांना खूप मोठी म्हणतात, म्हणून तुमची स्वप्ने सोडून देऊ नका. मोठी स्वप्ने निश्चितच भीतीदायक असतात, परंतु तीच जीवनाला खरा अर्थ आणि दिशा देतात. लहान स्वप्ने सांत्वन देतात, मोठी स्वप्ने वाढ आणि परिवर्तन आणतात. जर एखादे स्वप्न तुम्हाला रात्री जागृत ठेवत असेल, तुमच्या अस्तित्वाला हादरवून टाकत असेल आणि तुम्हाला सुधारण्यासाठी प्रेरित करत असेल तर ते स्वप्न योग्य आहे. मोठ्या स्वप्नांना खूप कठोर मेहनत लागते आणि त्यांचे फळही तितकेच मोठे असते. तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत असताना तुमच्या चारित्र्याचे खरे मूल्य प्रकट होते, परंतु वाटेत तुमचे कौतुक करणारे कोणी नसते. एकटे चालणे हे प्रत्येकाचे काम नसते, परंतु तेच लोक शेवटी पुढे जातात. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही प्रवासात एकटे आहात तर समजा की तुम्ही अशा उंचीकडे जात आहात जिथे फार कमी लोक पोहोचू शकतात. एकांत हे दुर्बलता नाही तर एका वेगळ्या ओळखीची सुरुवात आहे. इतरांचे मत तुमच्या आत्मविश्वासाचा आधार नसावे. लोक आज एक गोष्ट म्हणतील, उद्या दुसरी आणि कालांतराने तेच लोक तुमची प्रशंसा करतील. हवामानाप्रमाणे मानवी मते बदलतात, परंतु तुमचा आत्मविश्वास स्थिर राहिला पाहिजे, कारण तोच तुम्हाला परिभाषित करतो. जर तुम्ही स्वतःला शक्तिशाली मानले तर एक दिवस जग तुम्हाला ओळखेल, परंतु जर तुम्ही स्वतःला दुबळे मानले तर जग तुमच्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही. कठोर परिश्रमाचे फळ लगेच मिळत नाही, परंतु जेव्हा ते दिसून येते तेव्हा त्याची चमक सर्वांना मोहित करते. कोणताही प्रयत्न वाया जात नाही. कधी कधी ते अनुभव देते, कधी कधी दिशा देते आणि कधी कधी यश मिळवते. प्रत्येक पावलाचा आदर करणे आणि तुम्ही हळूहळू तुमच्या ध्येयाच्या जवळ जात आहात हे समजून घेणे आवश्यक आहे. जे मध्येच थांबतात त्यांना कधीही गंतव्यस्थानाचे सौंदर्य दिसत नाही, तर जे शेवटपर्यंत टिकून राहतात ते इतिहास घडवतात. श्रीकृष्णाचा संदेश असा आहे की कधी कधी थांबून तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात आणि का जात आहात यावर चिंतन करणे आवश्यक असते. वेग महत्वाचा आहे, परंतु योग्य दिशा त्याहूनही अमूल्य आहे. बरेच लोक वेगाने जातात, परंतु चुकीच्या दिशेने शेवटी निराशाच हाती लागते. दरम्यान काही लोक हळूहळू पुढे जातात, परंतु योग्य मार्गावर असतात, शेवटी समाधान मिळवतात.
दिशा हा असा प्रकाश आहे जो थकवा देखील प्रेरणेत रूपांतरित करतो. जेव्हा परिस्थिती तुमच्या विरुद्ध असते, जेव्हा लोक तुम्हाला दुर्बळ सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा तुमची इच्छाशक्ती तुम्हाला टिकवून ठेवते. जर ध्येय गाठण्याची इच्छा तीव्र असेल तर कोणतेही लक्ष दूर नाही. दृढ निश्चय ही जगाने बंद केलेले मार्ग उघडणारी चावी आहे. फक्त स्वतःला आठवण करून देत राहा की तुम्ही सक्षम आहात आणि एक दिवस हा विश्वास तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. श्रीकृष्ण स्पष्ट करतात की तुमची ऊर्जा अमूल्य आहे. म्हणून ज्या गोष्टींवर तुमचे नियंत्रण नाही अशा गोष्टींवर ती वाया घालवू नका. जसे की लोकांचे निरुपयोगी बोलणे, भूतकाळातील क्षण आणि अनावश्यक काळजी. या गोष्टींवर विचार केल्याने मन थकते. तुमचे प्रयत्न आणि विचार फक्त तुम्ही सकारात्मक बदल कुठे घडवून आणू शकता यावर केंद्रित करा, जिथे तुमच्या मेहनतीचे फळ मिळते. जेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा योग्य दिशेने वळवायला शिकता, तेव्हा लहान पावले देखील मोठ्या विजयात बदलतात. नात्यांमधील सत्य आणि निष्ठा गोड शब्दांपेक्षा अधिक मौल्यवान असते. कोणीही गोड बोलू शकते, परंतु तुमच्याशी खऱ्या अर्थाने जोडलेली व्यक्तीच कठीण काळात तुमच्यासोबत उभी राहू शकते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात असे लोक सापडले असतील जे संकटातही तुमच्या पाठीशी राहिले असतील, तर समजा तुमच्याकडे एक अमूल्य ठेवा आहे. चमकणारी प्रत्येक गोष्ट सोने नसते आणि प्रत्येक शांत व्यक्ती कमकुवत नसते. खरे संबंध दुर्मिळ असतात आणि म्हणूनच ते अत्यंत मौल्यवान ठरतात. श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही नेहमीच टीकेला धक्का म्हणून घेऊ नका. कधी कधी टीका तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर तुम्हाला अधिक चांगले बनवण्यासाठी येते. फरक हा आहे की तुम्ही ते कसे स्वीकारता. जर तुम्ही ते भावनिकरित्या घेतले तर तुम्ही उद्ध्वस्त व्हाल. जर तुम्ही ते शहाणपणाने घेतले तर तुम्ही पुढे जाल. तुमच्या विकासासाठी टीकेला इंधनात बदलण्यास शिका. हाच गुण सामान्य लोकांना असामान्य बनवतो. जेव्हा तुम्ही टीकेचा वापर विकासाचे साधन म्हणून करता, तेव्हा तुमची क्षमता विस्तारते आणि तुमचा स्वभाव नम्र होतो. जीवनात बदल अपरिहार्य आहे. बदल थांबवणारी कोणतीही गोष्ट कालांतराने नष्ट होऊ लागते. पाण्याचा प्रवाह त्याला शुद्ध ठेवतो, हवेची गती त्याला उपयुक्त बनवते आणि एखाद्या व्यक्तीचे सततचे शिक्षण त्याला विकसित करते. जर तुम्हाला बदलाची भीती वाटत असेल तर तुम्ही प्रगती गमावाल. बदल कठीण असू शकतो, परंतु स्थिरता त्याहून अधिक धोकादायक आहे. तुमचे विचार, सवयी, नातेसंबंध आणि कालांतराने बदलणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी जुळवून घेत राहा. जे बदलात टिकून राहतात तेच कायम राहतात. श्रीकृष्णाचा संदेश आहे, कोणीही तुम्हाला कमी लेखले म्हणून काळजी करू नका. लोक तुम्हाला तेवढेच पाहू शकतात जितका त्यांचा अनुभव आणि मर्यादित विचार त्यांना पाहू देतात. तुमच्या आत एक खोली आहे जी फक्त तुम्हालाच माहिती आहे. लोक वरवरचा न्याय करतात, परंतु तुमची खरी ओळख तुमच्या कृतींवरून ठरते, इतरांच्या मतांवरून नाही. म्हणून कोणाच्याही दृष्टिकोनातून तुमचे मूल्य ठरवू नका. तुमचे जीवन तुमच्या विचारांइतकेच सुंदर आहे. जर तुम्ही तक्रारी शोधत असाल तर तुम्हाला तक्रारी सापडतील. जर तुम्ही संधी शोधत असाल तर तुम्हाला संधी मिळतील. जग तुम्हाला फक्त तेच दाखवते जे तुमचे मन पाहण्यास तयार आहे. म्हणून स्वतःमधील चांगुलपणा, प्रेरणा आणि शक्यता शोधण्याची सवय लावा. जेव्हा विचार सुंदर होतात तेव्हा जीवन आपोआप सुंदर बनते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की प्रत्येक प्रवासाचा सर्वात कठीण टप्पा म्हणजे त्याची सुरुवात. सुरुवातीला भीती, अनिश्चितता असते आणि मनात अनेक प्रश्न निर्माण होतात, परंतु पहिले पाऊल उचलताच जेव्हा जीवन सर्व बाजूनी भारी वाटू लागते, तेव्हा समजा की तुम्ही एका नवीन टप्प्यात प्रवेश करत आहात. असा टप्पा जिथे जुन्या मर्यादा तुटतात आणि नवीन संधी निर्माण होतात. कधी कधी विश्व तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीला हादरवून टाकते, तुम्हाला त्या आरामदायी क्षेत्रातून बाहेर काढते जिथे तुम्ही बराच काळ अडकला होता. त्यावेळी असे वाटते की सर्व काही तुटत आहे, जेव्हा प्रत्यक्षात सर्व काही त्याच्या योग्य जागी स्थिरावत आहे. ज्याप्रमाणे वादळ मृत पाने काढून टाकते आणि झाडाची मुळे मजबूत करते, त्याचप्रमाणे कठीण काळ तुमच्या जीवनातील अनावश्यक ओझे काढून टाकतो, ज्यामुळे तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक सक्षम बनता. जितक्या लवकर तुम्ही हा बदल स्वीकाराल, तितक्या लवकर जीवन तुम्हाला पुढील स्तरावर घेऊन जाईल. श्रीकृष्ण स्पष्ट करतात की कधी कधी आतील शांतताच बाहेरील जगाचा आवाज कोणत्या दिशेने जातो हे दर्शवते. लोक, परिस्थिती आणि विचार तुम्हाला गोंधळात टाकू शकतात, परंतु आंतरिक शांती नेहमीच खरा मार्ग प्रदान करते. जेव्हा एखादा निर्णय खूप मोठा वाटतो, नातेसंबंध थकवणारे बनतात किंवा तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा उत्साह कमी होतो, तेव्हा थांबा आणि तुमच्यातील प्रकाश अनुभवा. तुमच्याकडे सर्वात खोल अंधारातही मार्ग मोकळा करण्याची शक्ती आहे. आतील आवाज हळू असतो, परंतु सर्वात प्रामाणिक असतो. जीवनातील प्रत्येक परिस्थिती तुमच्या नियंत्रणात नसते, परंतु तुमचा प्रतिसाद नेहमीच तुमच्या नियंत्रणात असतो. घटना अचानक घडू शकतात, लोक अनपेक्षितपणे बदलू शकतात आणि परिस्थिती कधीही बदलू शकते, परंतु तुमचा संयम, तुमचे वर्तन आणि तुमचे विचार प्रवास कसा पुढे सरकतो हे ठरवतात. जर मन शांत असेल तर सर्वात कठीण वादळे देखील दिशा बदलू शकतात आणि जर प्रतिक्रिया गोंधळलेली असेल तर सर्वात लहान त्रास देखील डोंगरा एवढा वाटतो. श्रीकृष्ण म्हणतात,
जेव्हा तुम्हाला स्वतःला कोसळताना, पडताना किंवा तुटताना जाणवते, तेव्हा हे विसरू नका की हीच वेळ आहे जेव्हा तुमची खरी शक्ती प्रकट होते. पडणे ही दुर्बलता नाही, परंतु पडल्यानंतर थांबणे हा पराभव आहे. पडल्यानंतर उभे राहण्यास शिकणारी व्यक्तीच पुढे जाण्यास सक्षम होते. प्रत्येक वेळी उठणे हे प्रगतीचे सर्वात सुंदर स्वरूप आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा त्यांना स्वतःचा आधार बनावे लागते. लोक कधी येतात तर कधी निघून जातात, परंतु तुमचा दृढनिश्चय, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास नेहमीच तुमच्या सोबत असतो. हे 3 गुण असे आहेत जे कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःचे साथीदार बनता तेव्हा बाह्य आधाराची गरज कमी होते. तुमचे निर्णय अधिक मजबूत होतात, तुमच्या सवयी शिस्तबद्ध होतात आणि तुमचे जीवन अधिक संतुलित होते. श्रीकृष्ण असेही म्हणतात, तुम्हाला ज्याची भीती वाटते त्यापासून पळू नका. भीती ही एक मृत अवस्था नाही, तर एक दरवाजा आहे ज्याच्या मागे तुमची वाट पाहत आहे. बहुतेक लोक भीतीपासून दूर पळतात आणि वर्षानुवर्षे त्याच ठिकाणी अडकून राहतात. परंतु ज्यांच्यात भीतीला थेट डोळ्यांनी पाहण्याचे धाडस असते, त्यांनाच एक नवीन जग दिसते. त्यांची सुप्त क्षमता ओळखता येते आणि जीवनात नवीन संधी मिळतात. जेव्हा तुम्ही तुमच्या भीतीचा सामना करता तेव्हा भीती तुम्हाला त्रास देत नाही, उलट तुमची क्षितिजे वाढवते. प्रत्यक्षात भीती हीच तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखते आणि ज्या क्षणी तुम्ही त्याला आव्हान देऊ लागता, ती भीती तुमच्या ताकदीत रूपांतरित होते. मन तुम्हाला नेहमीच 2 मार्गांनी खाली खेचते. एक सुरक्षितता देते आणि दुसरा प्रकाश देते. पहिला मार्ग आरामाने भरलेला असतो, पण तुमच्या प्रगतीत अडथळा आणतो. दुसरा कठीण आहे, पण तिथेच तुमची खरी कहाणी जन्माला येते. प्रत्येक अडचण, प्रत्येक आव्हान तुम्हाला तुमच्या आत असलेल्या व्यक्तीमध्ये साकारण्यासाठी येते. जेव्हा तुम्ही कठीण मार्ग निवडता तेव्हा तुम्ही तुमचे भविष्य सोपे करता, आणि जेव्हा तुम्ही सोपा मार्ग निवडता तेव्हा तुमचे भविष्य अडचणींनी भरलेले असते. श्रीकृष्ण म्हणतात, जगाच्या शंका तुम्हाला हादरवून टाकते, पण तुमची स्वतःची शंका तुम्हाला थांबवते. स्वतःला कमी लेखणे, तुमच्या क्षमतेवर शंका घेणे, तुमच्या यशाचे श्रेय फक्त नशिबाला देणे, हे असे साखळदंड आहेत जे तुम्ही स्वतःच्या पायाभोवती बांधता. पण जेव्हा तुम्ही तुमची खरी क्षमता स्वीकारता, तुमच्या चुका धड्यांमध्ये बदलता आणि स्वतःवर विश्वास ठेवता, तेव्हा तुम्ही प्रत्येक अडथळ्याच्या वर उठता. कधी कधी तुम्हाला असे वाटू शकते की तुम्ही बदलत आहात, तर तुमच्या सभोवतालचे लोक स्थिर राहतात. हे पूर्णपणे स्वाभाविक आहे. मानसिकदृष्ट्या वाढणाऱ्यांना एकाकी वाटणे साहजिक आहे. हे एकटेपण सूचित करते की तुम्ही तुमचे जुने अस्तित्व मागे सोडले आहे. ही अशी अवस्था आहे जिथे तुम्हाला समजते की तुमच्या नवीन जीवनासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी तुम्ही स्वतःला जुने नातेसंबंध, जुने विचार आणि जुन्या भीतींपासून मुक्त केले पाहिजे. श्रीकृष्ण म्हणतात, तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती एक भूमिका बजावते. काही प्रेम शिकवतात, काही संयम, काही विश्वास शिकवतात आणि काही लोक तुम्हाला कोणापासून अंतर ठेवणे चांगले आहे हे शिकवण्यासाठी येतात. नात्यांचा खरा अर्थ तेव्हाच समजतो जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता. प्रत्येक नाते तुम्हाला थोडे बदलते, थोडे शिकवते आणि थोडे मजबूत बनवते. म्हणून जर एखादे नाते संपले तर त्याला फक्त वेदना समजू नका. हा एक धडा आहे जो तुम्हाला भविष्यातील संबंध अधिक शहाणपणाने हाताळण्यास शिकवतो. तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की कोणत्या संघर्षांशी लढायचे आणि कोणत्या सोडून द्यायचे. प्रत्येक छोट्या गोष्टीवर प्रतिक्रिया देणे म्हणजे ऊर्जेचा अपव्यय आहे. कधी कधी मौन हा विजय असतो, कधी कधी माघार घेणे हे शहाणपणा असते आणि कधी कधी दुर्लक्ष करणे हे परिपक्वतेचे लक्षण आहे. जर तुम्ही प्रत्येक छोट्या गोष्टीला महत्त्व दिले तर मोठ्या गोष्टींसाठी ऊर्जा उरणार नाही. शहाणा तोच आहे जो आपली ऊर्जा आणि वेळ योग्य ठिकाणी कसा वापरायचा हे जाणतो. भगवान कृष्ण म्हणतात, आज तुम्हाला जड वाटणारे जीवन उद्या तुम्हाला अभिमानाने भरून टाकेल. आज तुम्ही ज्या संघर्षांना ओझे मानता ते भविष्यात तुमची सर्वात मोठी शक्ती बनतील. संघर्षाशिवाय कोणताही महान माणूस मोठा होत नाही. अडचणी तुम्हाला थांबवण्यासाठी येत नाहीत, तर तुम्हाला अशा उंचीवर नेण्यासाठी येतात जिथे तुम्ही तुमच्या आत लपलेले नवीन ओळखू शकता. संघर्षाला शत्रू मानू नका, तोच तुम्हाला बळकट करतो आणि शुद्ध करतो. तुमच्या भावना दुर्बलता नाहीत, तर समजूतदारपणा आणि जाणीवेचा आधार आहेत. दुःख तुम्हाला संवेदनशील बनवते, आनंद कृतज्ञता शिकवतो, राग धैर्य देतो आणि भीती तुम्हाला सावध करते. तुमच्या भावनांना दिशा द्या, कारण नियंत्रित भावना तुम्हाला पुढे नेण्यासाठी प्रवृत्त करतात, तर अनियंत्रित भावना तुम्हाला मागे ठेवतात. म्हणून तुमच्या भावनांना दाबू नका, त्यांना समजून घ्या, त्यांना स्वीकारा आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करा. भगवान कृष्ण म्हणतात, जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही खूप मागे पडला आहात, तेव्हा जीवन अनेकदा एक नवीन दार उघडते. नवीन सुरुवातीसाठी वय किंवा परिस्थिती काहीही महत्वाचे नाही. जर तुमचे मन तयार असेल आणि तुमचा दृढनिश्चय मजबूत असेल, तर तुम्ही कोणत्याही वळणावर एक नवीन अध्याय सुरू करू शकता. कधी कधी सर्वात सुंदर प्रवास तेव्हा सुरू होतो जेव्हा कोणीही त्यांची अपेक्षा करत नाही. कधी कधी तुम्हाला स्वतःचे मूल्य ठरवावे लागते, कारण जग तुम्हाला अनेकदा कमी लेखते. तुम्ही अद्वितीय आहात, तुमच्या अनुभवांमध्ये, तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या दृष्टीमध्ये.
तुमच्यासारखे कोणीही नाही. म्हणून इतरांशी स्वतःची तुलना करून स्वतःचा न्याय करू नका. तुमचे स्वतःचे मूल्य ओळखा आणि जगाला ते मान्य करू द्या. हळूहळू तुम्हाला समजते की प्रत्येक जण तुमच्या आयुष्यात कायमचा राहण्यासाठी नसतो. काही लोक पुस्तकातील प्रकरणांसारखे येतात, तुम्हाला काहीतरी शिकवतात आणि नंतर पुढे जातात. पण त्या नात्यांमधून मिळालेले धडे तुमच्या सोबत कायम राहतात. म्हणून कोणी गेल्यावर दुःखी होऊ नका. त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा आदर करा. श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण स्पष्ट करतात, जेव्हा तुम्ही तुमचे प्रयत्न तुमच्या खऱ्या आवडीच्या गोष्टींमध्ये गुंतवता तेव्हा जीवनाचा प्रत्येक दिवस उत्सवासारखा वाटतो. तुमच्या डोळ्यांतील चमक, तुमच्या मनाची शांती आणि तुमच्या हृदयातील आनंद तुम्हाला आतून जागृत करणाऱ्या कृतींमधून येतो. म्हणून तुमचा उत्साह ओळखा, तो स्वीकारा आणि पूर्ण समर्पणाने त्याचा पाठलाग करा. उत्साहाशिवाय जीवन एक भार बनते, परंतु उत्साहाने ते जीवन एक वरदान बनते. दररोज तुम्हाला 2 मार्गांचा सामना करावा लागतो, काल सारखे जगणे किंवा कालपेक्षा चांगले बनणे. तुम्हाला कितीही आव्हाने आली तरी तुम्ही दररोज स्वतःला थोडेसे सुधारू शकता. लहान बदल मोठा फरक करू शकता. आज परिपूर्ण असणे आवश्यक नाही, कालपेक्षा आज थोडे चांगले असणे महत्वाचे आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुमचा प्रवास इथे संपत नाही, कारण तुमचे स्वप्न अजूनही पूर्ण झालेले नाही. जोपर्यंत आत इच्छा आहे तोपर्यंत पुढे जाण्याचा मार्ग नेहमीच खुला असतो. जोपर्यंत तुम्ही श्वास घेत आहात आणि तुमच्या हृदयात उत्कटतेची ज्योत जळत आहे तोपर्यंत कोणतेही ध्येय दूर नाही. तुम्ही जितके पुढे जाल तितकेच तुम्हाला नवीन आव्हाने येतील, परंतु तुम्हाला तितकेच नवीन यश मिळेल. तुमची कहाणी अजून पूर्ण झालेली नाही, त्याचे सर्वात सुंदर अध्याय अजून येणे बाकी आहेत. जीवनाची सर्वात मोठी देणगी म्हणजे ती तुम्हाला दररोज नवीन सुरुवात करण्याची संधी देते. जुन्या चुका सोडून देण्याची, जुन्या भीती सोडून देण्याची आणि नवीन स्वप्ने स्वीकारण्याची संधी. बऱ्याचदा आपण खूप उशीर झाला आहे असे वाटून थांबतो, परंतु सत्य हे आहे की जोपर्यंत जीवन अस्तित्वात आहे तोपर्यंत सुरुवातीचे दार उघडे राहते. प्रत्येक सकाळ ही आठवण करून देते की विश्व तुम्हाला अजूनही संधी देत आहे. दुःखाला तुमच्या नवीन सुरुवातीवर कधीही सावली पडू देऊ नका. श्रीकृष्ण म्हणतात, कधी कधी मार्ग इतका अंधारमय होतो की पुढे प्रकाश शिल्लक नाही असे वाटते. पण अंधाराचा अर्थ असा नाही की प्रकाश नाहीसा झाला आहे. उलट तो एका वळणाचा टप्पा दर्शवतो जिथे तुम्हाला स्वतःमधील प्रकाश जागृत करावा लागेल. जेव्हा बाह्य प्रकाश मंदावतो तेव्हा आतील प्रकाश चमकू लागतो. हा तो क्षण असतो जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला खोलवर समजून घेण्यास सुरुवात करते आणि त्याला जाणवते की त्यांची क्षमता कोणत्याही अंधारापेक्षा खूप मजबूत आहे. तुमचे मन ही तुमची सर्वात मोठी शक्ती आणि तुमचे सर्वात मोठे आव्हान आहे. जर मन भीतीने भरलेले असेल तर सर्वात सोपा मार्ग देखील कठीण वाटतो आणि जर मनात धैर्य असेल तर खडकाळ मार्ग देखील सोपा वाटतो. म्हणून दररोज तुमचे विचार सकारात्मकतेने भरा. तुमच्या मनाला आठवण करून देत राहा की ते कमकुवत नाही, तर अफाट शक्तीने भरलेले आहे. तुम्ही तुमच्या मनाला जितके जास्त प्रशिक्षित कराल तितके जीवन सोपे होईल. श्रीकृष्ण म्हणतात, इतरांची मान्यता मिळवण्याची सवय लावू नका. ही सवय तुम्हाला तुमच्या खऱ्या स्वभावापासून दूर घेऊन जाते. जेव्हा तुम्ही लोकांच्या मतांशी जुळण्यासाठी स्वतःला बदलू लागता तेव्हा तुम्ही तुमची मौलिकता गमावता. लक्षात ठेवा, लोक तुम्हाला त्यांच्या अनुभवांच्या दृष्टिकोनातून पाहतात. फक्त तुम्हालाच तुमची किंमत खरोखर कळते. इतरांच्या कौतुकापेक्षा तुमचे स्वतःचे मूल्य जास्त महत्वाचे आहे. तुमचा थकवा हा पुरावा आहे की तुम्ही थांबायचे नाही, तर तुमच्या सर्व शक्तीने पुढे जात राहायचे ठरवले. थकवा दाखवतो की तुम्ही संघर्ष केला, प्रयत्न केले आणि पुढे जाण्याचे धाडस दाखवले. जे प्रयत्न करत नाहीत ते कधीही थकत नाही. म्हणून जेव्हा तुम्हाला थकवा जाणवतो तेव्हा स्वतःला आठवण करून द्या की ते तुमच्या प्रगतीचे लक्षण आहे, तुमच्या प्रवासाचा एक भाग आहे आणि तुमच्या ताकदीचा पुरावा आहे. आयुष्यातील काही नाती खोलवर छाप सोडतात, काही गोड, काही कटू, पण दोन्ही आवश्यक असतात. चांगले नातेसंबंध प्रेमाचे मूल्य शिकवतात, तर कठीण नाती आत्मसन्मानाची शक्ती दाखवतात. तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती काहीतरी मागे सोडून जाते, म्हणून कोणताही अनुभव वाया गेला असे समजू नका. प्रत्येक अनुभव तुमच्या आत्म्याला शुद्ध करतो. श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा एखाद्या व्यक्तीला हे समजते की ते सर्व काही नियंत्रित करू शकत नाहीत तेव्हा जीवनाचे ओझे हलके होते. नियंत्रणाची इच्छा ही सर्वात मोठी गैरसमजूत आहे. शांती काही गोष्टी स्वीकारण्यात असते. कधी कधी जीवनात आपल्याला काही नाती, काही अपेक्षा आणि काही परिस्थिती सोडून द्याव्या लागतात, तर काही वेळेवर सोडल्या पाहिजेत. जीवनाचं सौंदर्य हे आहे की सर्व काही आपल्या नियंत्रणात नसते. आपल्या हातात खरोखरच आपले वर्तन, आपले विचार आणि परिस्थितीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन असतो. बऱ्याचदा जीवन आपल्याला ज्यांच्याबद्दल आपण खूप महत्त्व देतो त्यांच्यापासून वेगळे करते, परंतु हे अंतर कधी कधी आपल्या कल्याणासाठी आवश्यक असते. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात कायमचे राहण्यासाठी येत नाही. काही फक्त एक छोटी भूमिका बजावतात आणि पुढे जातात. जेव्हा आपण हे सत्य समजून घेण्यास शिकतो तेव्हा जीवनातील बदल आता ओझे वाटत नाहीत. सोडून देणे ही देखील एक प्रकारची कला आहे आणि जेव्हा ही कला आत्मसात केली जाते
तेव्हा मन खूप हलके होते. श्रीकृष्ण स्पष्ट करतात की स्वप्ने पूर्ण करण्यासाठी उंच असणे आवश्यक नाही, तर खूप विश्वास असणे आवश्यक आहे. लोक अनेकदा संसाधनांच्या कमतरतेबद्दल दुःख व्यक्त करतात, तर सर्वात महत्वाचे साधन नेहमीच आपल्या आत असते, वर दृढ निश्चय. ज्याने आपल्या मनात निश्चय केला आहे की त्याने आपले ध्येय गाठायचे आहे, तो त्याचा निश्चय दृढ होताच अर्धे अंतर पार करतो. गंतव्यस्थाने दूर नाहीत, एखाद्याला योग्य वेळी धाडसी निर्णय घ्यावे लागतात. नशिबाची वाट पाहू नका, कारण चांगले भाग्य त्यांनाच मिळते जे कठोर परिश्रम स्वीकारण्यास तयार असतात. ज्या व्यक्तीला सर्व परिस्थितीत शिकत राहायचे आणि पुढे कसे जायचे हे माहीत असते, तो स्थिर राहत नाही, तो सतत विकसित होत राहतो. पुढे जाण्याची इच्छा जिवंत ठेवणाऱ्यांसाठी विश्व मार्ग देखील तयार करते. नशीब केवळ आशेने नव्हे तर कठोर परिश्रमाने बनते. मला आशा आहे की या मजकुरातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळाले असेल. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व